अध्यक्ष तिथं फक्त तिकडे बघा ना नाही नाही मी इथेच आहे अंदर में मुलांना केक फुल द्या सगळ्यांची पुढे बघा दोन्ही पण ठेव चल पुढे पुढे चल चल त्या बाजूला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कृष्णानगर हा सत्कार होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा तसेच शिक्षणप्रेमी करपे आजोबा यांच्या वतीने सत्कार संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले मिलिंद कदम माजी होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी करपे आजोबा यांच्या हस्ते सत्कार होत आहे. सत्कार होत आहे. माजी सरपंच माजी उपसरपंच काकडे साहेब यांच्या सहकार्यातून मिळालेला आहे. शाळेकडे काउन्सिलचे लक्ष असतं. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करत आहे. यानंतर मी सुजित पवार यांना विनंती करून आपण विचार मंचाच्या समोर सावंत सर समोर आहे. त्याचबरोबर या संपूर्ण मध्ये एक विचाराचा आधारस्तंभ असणार आहे. त्याचबरोबर या गुड मॉर्निंग कसे आहात सगळे? शाळेचा पहिला दिवस कसं वाटतंय? आज या ठिकाणी आज माझ्यासोबत पंचायत समिती सदस्य कोमल अजित गायकवाड, त्याचप्रमाणे माजी सभापती मिलिंददादा कदम व माजी उपसरपंच सुधीरदादा काकडे, आमचे पॅनल अध्यक्ष सुजितदादा पवार, गौरवदादा कदम, माझे वडील दिलीपराव कांबळे, गायकवाड सर, दादा फडतरे, त्याचबरोबर माझा सर्व मित्र परिवार आणि माझे मार्गदर्शक सरपंच उत्तम उर्फ पिंटू गायकवाड. आज या ठिकाणी आम्ही एक सर्वांनी संकल्प केला होता की फुलना फुलाची पाकळी आपली देण्याचं जे आपलं भाग्य असतं त्याप्रमाणे मी शाळेसाठी उभं राहावला आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारून आपली कृष्णानगर शाळा कशी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. येणाऱ्या काळात स्मार्ट स्कूल या संकल्पनेच्या माध्यमातून साधारणपणे 3.5 कोटीचा निधी आपण या शाळेला मंजूर केलेला आहे आणि ही
शाळा आपण पूर्णपणे नवीन, जसं बाकीच्या शाळेत प्रायव्हेट हायस्कूल असतात, मुलांना सुखसुविधा उपलब्ध होतात, त्यामुळे पालक तिकडे वाहतात आणि त्याची फी लाख 50,000 30,000 असते आणि इथे मोफत शिक्षण असतं. आता सर आपल्या इथे सेमी चालू आहे ना सुरुवात, तर सेमीसाठी पण आमचा एक संकल्प आहे. तेजस्वी अभियानाअंतर्गत आम्ही सेमी स्कूलसाठी ही शाळा दिलेली आहे. आपल्याकडे सेमी स्कूल पण शाळा होईल आणि पट आपल्या शाळेचा चांगला आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस शाळेच्या बाहेर ऍडमिशन क्लोज म्हणून बोर्ड लागलेला असेल. आणि सरांनी एक अडचण सांगितली की मुलांना येण्यासाठी लांबून यावं लागते, तर सर त्या पुलाचं पण काम आपण आता चालू केलेलं आहे. पूर्ण कॅनल आपण बंदिस्त करतोय, म्हणजे एखादा मुलगा येताना अपघात वगैरे काय घडू नये आणि काळेश्वरीचा रस्ता 1-2-3 महिन्यात चालू होईल. त्यामुळे मुलांना हायवेला यायला लागणार नाही, कुणाला त्याची अडचण होणार नाही. आतल्यात सगळे आपलं मेडिकल कॉलेजशी आमचं बोलणं झालेलं आहे. सूर्यदादाने आम्ही सांगितल्याप्रमाणे तो रस्ता पण आमचा चालू होईल, म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर माझी एक संकल्पना होती की ज्या मुलांना आई किंवा वडील, एक पालक योजना आपण ह्या शाळेत राबवते, त्या एक पालक ज्यांना असतील त्यांना आपण प्रति महिना 2200 रुपये चालू करतोय. आणि जे इथून पुढे नवोदयसाठी जे पात्र विद्यार्थी राहतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सायकलचं वाटप करणार आहे. स्कॉलरशिपसाठी शिक्षणाचा गुणवत्ता सुधारली पाहिजे, तशी शिक्षकांची जबाबदारी आहे. शिक्षकांना काय तणाव नाही, इथे काही कोण राजकारण करायला आले नाही, सर्व सामाजिक कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडू आणि जे शाळेसाठी मला सर्वोत्तम करण्यात येईल त्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहीन. तुम्ही कधी कोणती अडचण असेल, मी असेल, सुधीरदादा असतील, सरपंच असतील, सभापती असतील, आमचे मार्गदर्शन सुजित दादा असतील, यांना कधीही कोणीही कॉल करा. त्याची अडचण आपण सोडवण्यासाठी तत्पर राहू. कोणतीही अडचण असू द्या, मेडिकल इमर्जन्सी असू द्या. आता त्याचप्रमाणे आपण आबापकारामार्फत 5 लाख रुपये प्रत्येकाला चालू करतोय. त्यानंतर लहान मुलांसाठी ती एक पाल्य योजना चालू करते. अजून काही ज्या काही शासनाच्या योजना असतील आणि यानंतर आम्ही एक शाळा व्यवस्थापन कमिटी असते ना, तशीच आपण एक जिल्ह्याची कमिटी केलेली आहे आणि त्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्ह्याच्या ह्या गटाचा अध्यक्ष म्हणून मी असणार आहे. त्यानंतर प्रिन्सिपल त्यामध्ये राहणार आहेत. पंचायत समिती सदस्य, आपले ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ तज्ज्ञ रिटायर झालेले शिक्षक, त्यांना आपण सामावून घेऊन त्या योजनेला आपण जीपीएस मधून 20 लाख रुपये मंजूर केलेले. त्या योजनेअंतर्गत दरवर्षी शाळेला ते येणार आहे. आपल्याला जिथे काय वाटायचंय ते आपण वाटू शकतो, नाहीतर नुसता जिल्हा परिषद सदस्य मोकळा आलाय आणि नुसतं आश्वासन देऊन गेलाय असं काय होणार नाही. तरतूद करून आपण ती कमिटी स्थापन केलेली आहे. येणाऱ्या काळात शिक्षकांना ती JR येईल त्याप्रमाणे त्याची तिने अंमलबजावणी करावी आणि येणाऱ्या काळात जे शिक्षक इथे चांगले असतील, अजून काही स्टाफ वगैरे अभाव असेल तुम्ही मला सांगा, त्यावेळेस त्यासाठी आपण स्वतंत्र बैठक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या दालनात लावूया आणि शाळेचे सर्व प्रश्न सोडवूया. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद. पिंपरी चिंचवड यांच्याकडे आपण CSR फंडा अंतर्गत मागणी केल्याप्रमाणे आपल्याला 10 संगणक मिळालेले आहेत. आपल्याकडे 8 वर्गामध्ये 8 संगणक आणि संगणक कक्षामध्ये 2 मोठ्या 85 इंचाच्या कीबोर्ड घ्या की हातात. टच प्लस अशा 2 संगणक वेगवेगळे आहेत. असे या पद्धतीने बार्कलेस कंपनी मार्फत मिळालेले 10 संगणक याचं उद्घाटन प्राथमिक स्वरूपात असून ते नुसतं हातात या ठिकाणी प्लास्टिक पिशवी करण्यात आलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या प्रत्येक वर्गात आपण संगणक जोडणार आहोत. प्रत्येक हात रे म्हणजे 1-2 मिनिटं गणवेश आणि पाठ्यपुस्तकं मिळणारच आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी वह्या, पाटी, शालेय बॅग, पाण्याची बॉटल या ठिकाणी दिली जात आहे. बाईट इथंच घेऊया आता. आणि सर्वांच्या
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्व मुलांनी हाताची घडी घालून शांत बसायचं आहे. प्रथमतः दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्व मान्यवरांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करायचे आहे. सदस्य त्याचबरोबर आपल्या पंचायत समिती सदस्य सन्माननीय राणी पवार मॅडम, आपल्या गावच्या सरपंच मॅडम नूतन सावंत मॅडम, आपल्या ग्रामपंचायत सदस्य, आपल्या गावचे उपसरपंच जाधव सर, त्याचबरोबर आपले CSIF सन्माननीय गौरव जाधव सर, आपले माजी सरपंच सन्माननीय निलेश जाधव सर, तसेच सर्व सन्माननीय सदस्यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. त्यानंतर आपण स्वागत समारंभ सर्वात प्रथम जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कामेश कांबळे साहेब यांचं स्वागत सन्माननीय गौरव जाधव सर यांनी करावं अशी करते.
इकडे तोंड करून उभं राहावं. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते आपल्या नवागत विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम होत आहे. ठीक आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. त्या ठिकाणी याला आम्हाला थोडासा वेळ झाला. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्यासमोर पंचायत समिती सदस्य राणीताई पवार, त्याचबरोबर आपले उपसरपंच सत्यवान दादा, त्याचप्रमाणे गौरव दादा, आपले ग्रामपंचायत सदस्य निकमताई तुपेताई, आपले सरपंच निलेश दादा, त्यानंतर सागर दादा, हे सर्वजण आज या ठिकाणी आले. गौरवदादांनी मला गेल्या आठवड्यात फोन केला होता की शाळा चांगल्या प्रकारे, मुलांची गुणवत्ता चांगली आहे, फक्त महागाव असेल, सोनगाव असेल, खावली असेल, लांबून येणाऱ्या मुलांसाठी आणि मुलींसाठी आपल्याला सायकलची व्यवस्था करून द्यायची आहे आणि त्यासाठी निधी वगैरे उपलब्ध झाला. दादांना म्हणलं, दादा ते निधी वगैरे आता काही एवढ्या लवकर काही शक्य नाही, पण शाळेच्या पहिल्या दिवशी काहीतरी करायचा माणूस, त्या निमित्ताने आपण सगळ्यांना सायकल देऊन टाकू, तुम्ही मला लिस्ट पाठवा. दादांनी लिस्ट पाठवली, त्याप्रमाणे सगळ्यांना सायकली, चांगल्या प्रकारच्या सायकली देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सरांनी ज्या त्या समस्या सांगितल्या त्या CSR फंडातून, तर आपल्याला शासकीय निधी देता येत नाही, आमची अडचण आहे. त्यामुळे तुम्हाला CSR फंडातून, मी माझ्या CSR मधून तुम्हाला जी काही मदत लागेल ती प्रत्येक वर्षी 5-10 लाख रुपये करत आहे शाळेसाठी. आणि इथून पुढच्या काळात आपले जे कोण विद्यार्थी असतील ते स्कॉलरशिपसाठी असतील किंवा काही, तर आपण एक आदर्श शिक्षक पुरस्कार ठेवणार आहे. त्यासाठी 51,000चं बक्षीस आपण ठेवणार आहे. त्यामध्ये तुम्ही पण भाग घ्यावा. त्याचे काय मार्क्स आहेत, त्यामध्ये जर आपण सगळेजण आरोग्याने भाग घेतला तर शाळेची गुणवत्ताही सुधारेल आणि येणाऱ्या काळात मुलांना कोणत्या अडचणी नाही. त्याचप्रमाणे या मुलांना मी सांगू इच्छितो की आता 10वीला जी मुलं आहेत, मग 11वी 12वीसाठी त्यांच्या करिअरला जे काय मार्गदर्शन लागेल ते मी येणाऱ्या काळात करत राहील. आणि आपल्या इथेच होणारे मेडिकल कॉलेज आहे, शिक्षणाची ओढ प्रत्येकाकडे लागली पाहिजे, त्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मुलांना 11वी 12वीच्या ऍडमिशनसाठी काही अडचणी येत असतील, रेलमध्ये असतील, पुण्या मुंबईला असतील, जिथं कोणाला शिकायचे, त्यासाठी कधीही संपर्क करा, मी तुम्हाला त्या सर्व मदती करण्यासाठी तयार आहे. फक्त शासकीय निधी न देता काहीतरी आपण समाज उद्योग लागतो आणि देण्याचं भगवंतांनी मला जे कार्य माझ्या हातून घडते ते घडवण्याची आज मला माझ्या कामाची प्रचिती तुम्हाला या माध्यमातून करून द्यायची. त्यामध्ये कोणतंही आता काय माझं काही इलेक्शन किंवा काही नाही, तेव्हा कोणाला मतं वगैरे काही मागायची नाही. मला 5 वर्षे 2031 पर्यंत मी काही निवडून आलेलो आहे. त्यामुळे काय निवडून आल्यानंतर सदस्य फार कमी भेटतात, त्याचे आपले काय कोण सदस्य नाहीत. निवडून येण्यानंतर पण संपर्क राहणार आहेत, काम करणार आहेत, सगळं जिथले तिथं होणार आहे. आता आम्ही एक माणूस ठेवला की जेडपी शाळेत आम्ही सर्व शिक्षण मोफत केले. त्याचप्रमाणे सगळ्या जे शाळेचे जेडपी मार्फत आम्ही सगळ्या शाळेला देतो स्कॉलरशिप वगैरे ज्या काय असतील. आणि प्रत्येक जेडपी शाळेला आम्ही जीपीएस मधून 20 लाख रुपये निधी मंजूर केला. आता त्याचप्रमाणे आपल्या शाळेसाठी जे तुम्ही सांगितलेल्या समस्या आहेत त्या पण भविष्यात मी मार्गी लागेल. गौरवदादांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या इथं मेडिकल कॉलेज होते, भविष्यात त्यातलीच मुलं तिथे शिकावी. कारण आज बघितलं 500 तिथं विद्यार्थी आहेत, साधारण 200 मुले आणि 300 मुलं सर्व बाहेरचे. शिक्षणाचा अभाव आहे, आपली मुलं परीक्षा उत्पन्न होत नाहीत आणि तिथं त्यांना ऍडमिशन मिळत नाही. आपल्या हाकेच्या अंतर्गत असणारं कॉलेज तिथं जर ऍडमिशन मिळालं आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं तर इथंच त्यांची प्लेसमेंट होईल आणि त्यांचा जो बाहेरचा खर्च अवॉइडेबल होणार. आता MBBS ला जर अशी फी म्हणायचं म्हणलं तर 2 ते 5 कोटी रुपये डोनेशन लागतं. त्यांचं शिक्षण आपल्या इथे साताऱ्यात मोफत देतं. तर शासन दरबारी आम्ही एक नियोजन सादर करणार आहे श्रीमंत छत्रपती शिवराज यांच्या माध्यमातून की सातारा जिल्ह्यासाठी एक शासकीय कोटा 10% तुम्ही रिझर्व ठेवा, ज्यासाठी कोणतेही बंधन नसावं. नेट CAT ही कंपल्शन असावं, पण त्यातली सातारा जिल्ह्यातलीच कंपल्शन आहे. प्रमाणे 10 कोट्याचे मेरिटने त्या 10%तली ती लोक घ्यावी आणि 90% तुम्ही बाहेरचे बनावे. त्याचप्रमाणे तिथे जो लागणारा स्टाफ असेल, नर्स असतील, आरोग्य सेवक असतील, डॉक्टर्स असतील, त्यामध्ये 50% स्थानिक असावे. म्हणजे आपले खेड पंचकृषी शासन क्षेत्र, माऊली, माळगाव, सोनगाव, बोरखळ या भागातलीच आपले होतकरू जे गरजू असतील लोक त्यांना तिथे जॉब लागावेत. कारण आज मी बघतोय तिथे साधारण 350 लोक कामाला आहेत, पण ते सगळे बाहेरचे. आपल्यातल्या लोकांना त्याची माहितीच नाही. तर साधारण इथल्या लोकप्रतिनिधींचं जे काम असतं की इथल्या लोकांना तिथे जे रोजगार उपलब्ध झालाय. आता आपले आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी ती जागा
जलसंपदाची वर्ग करून तिथे मेडिकल कॉलेज मंजूर केलं ते पालकमंत्री असताना. नंतर अजितदादांनी त्याचा पाठपुरावा करून त्याला 2000 कोटीचा निधी मंजूर केला आणि प्रत्यक्षात आता ते कॉलेज साकारते. ऑक्टोबर महिन्यात ते कॉलेज उद्घाटन आहे. पण ते एक खंत अशी आहे की त्यामध्ये आता आमच्या खेडवासियाचे इथे निखिल यादव आहे त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. सुधीरदादा आपल्या विभागातल्या लोकांच्या बऱ्याचशा जमिनी तिथे गेलेल्या आहेत. पण जमिनी गेल्या त्याचा मोबदला आपल्याला मिळालेला नाही. तर आपल्यातली लोक बऱ्यापैकी आता संगमनेरच्या लोकांची पण जमिनी तिकडच्या वरच्या भागात होत्या. मौजूदच्या काही लोकांच्या जमिनी होत्या. कॅनलमध्ये जमिनी गेल्या. त्यामध्ये पुनर्वसन त्या लोकांना त्याचा लाभ झाला तसा आपल्यातल्या लोकांना त्याचा काही लाभ झालेला नाहीये. तर तसा एक लाभ देण्याचा एक माझा मानस आहे. भविष्य काळात ज्या काही शाळा सुधारण्यासाठी आणि शाळा व्यवस्थापन कमिटी असेल किंवा काय असेल त्यासाठी जी काय मदत लागेल मी येणाऱ्या काळात निश्चित करू आणि तुमच्या सर्वांचं मोलाचं सहकार्य मला त्या कार्यासाठी राहील एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. मध्ये गॅप पोरांना मध्ये थांबून नका या इकडे. माऊली मध्ये शाळेचा पहिला दिवस आहे. श्रीराम हायस्कूल. आमचे मित्र कामेशदादा कांबळे जिल्हा परिषद सदस्य सातारा यांना 1 जून रोजी शाळेतल्या काही अडचणी आम्ही सांगितल्या ग्रामस्थांच्या वतीनं की माऊली हे गाव मध्यस्थ असल्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच गावातली मुलं इथं शाळेसाठी येत राहतात. अंतर खूप असल्यामुळे या शाळेत बाहेरून येणाऱ्या मुलांची अडचण प्रवासाची असल्याने मी त्यांच्या कानावर एक गोष्ट घातली की आपल्याला मुलांना सायकली देणं गरजेचं आहे. त्यांनी लगेचच यादी मागितली आणि आज अवघ्या 15 दिवसातच सुमारे बाहेरच्या गावातून येणाऱ्या 30 मुला-मुलींसाठी त्यांनी त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या सायकली उपलब्ध करून दिल्या. मी क्षेत्र माऊलीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तसेच शाळा समितीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या दानशूर वृत्तीसाठी भविष्यात त्यांना अजून बळ मिळो यासाठी ईश्वराकडे प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. 15 जून शाळेचा पहिला दिवस. माझ्या समवेत राणीताई पवार, गौरवदादा आणि आमचे माऊलीचे उपसरपंच सत्यवनदादा, निलेशदादा उपसरपंच या सर्वांसमावेश आम्ही खेड क्षेत्र माऊली केंद्रातून सुमारे 14 शाळांमध्ये शालेय वाटपाचे शैक्षणिक वाटपाचे साहित्याचे आम्ही आज वाटप केलेले आहे. त्यामध्ये सायकली असतील, त्यानंतर मुलांना बॅग्स असतील, बॉटल्स असतील, वाया असतील, त्यानंतर संगणक असतील, या सर्व साहित्याचे वाटप आम्ही केलेलं आहे. येणाऱ्या काळात खेड जिल्हा परिषद गटामध्ये शैक्षणिक दर्जा सुधारून जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व कसे वाढेल आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही तेजस्वी अभियान सेमी इंग्लिश मिडियम स्कूल चालू करत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा व्यवस्थापन कमिटीच्या धर्तीवर केंद्र कमिटी आम्ही स्थापन करून त्यासाठी जिल्हा परिषद सेसमधून प्रत्येक शाळेला साधारणपणे एक 20 लाख रुपयाचा जीपीसीएसमधून निधी मंजूर करणार आहे. येणाऱ्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि 9वीमध्ये जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांना आम्ही सायकलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद गटासाठी मी विकासासाठी कटिबद्ध राहील असे अभिवाचन मी जनतेला निवडणुकीच्या काळात दिले होते. त्याच्या पद्धतीचे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात 5 वर्षच नाही तर इथून पुढे खेडच्या जनतेसाठी अहोरात्र कष्ट आणि काम करण्याचा माझा मानस असतो. त्यासाठी मला पाठबळ देणारे सुनीलदादा काकडे असतील, त्यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव असतील, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे मार्गदर्शक सुनीलदादा गायकवाड यांच्याविषयी आभार आणि व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.